स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिक महानगरपालिकेत आज स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडली असून भाजपचे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापती पदासाठी बिनविरोध निवड झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुकेश शहाणे यांनी माघार घेतली. त्यामुळे नाशिक महानगरपालिकेचे महापौर पदासोबतच स्थायी समिती सभापती पदसुद्धा भाजपकडेच असणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचा संपूर्ण कारभार हा भाजपच्या हातात असेल. त्याचबरोबर नाशिकमधील आगामी मोठ्या कार्यक्रमांचं संपूर्ण नियोजन हे भाजपच्या नेतृत्वात पार पडेल. स्थायी समितीकडे मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या कामांची जबाबदारी असते. तसेच सभापती मच्छिंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभमेळ्यासारख्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन अधिक प्रभावीपणे पार पडेल. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतींच्या या बिनविरोध निवडीमुळे प्रशासनामध्ये सुद्धा स्थिरता आली असून येणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजनही तत्पर व प्रभावी असणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील विविध विकास कामांनाही वेग येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.